सरकार काम करत असल्याचंही ते म्हणाले। राज्यातल्या तरुणांशी संवाद साधण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आजपासून राज्यव्यापी युवा शक्ती जागर यात्रा काढली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत या यात्रेचा शुभारंभ झाला। पाहूया कार्यक्रमाचं थेट प्रसारण। दिवसातनं 5 वेळा खोटं बोलतात। या प्रत्येकाला हे माहिती आहे 2023 साली ज्यावेळेस महिला आरक्षण विधेयक आलं, एकमताने ते पारित झालं, त्यानंतर हे विधेयक कधीपासून लागू केलं पाहिजे याकरताचं संविधान संशोधन आलं होतं। 23 मध्ये एनडीए जवळ 2/3 मेजॉरिटी असल्यामुळे आपण काही करू शकत नाही, म्हणून तोंड दाबून या लोकांनी त्यावेळी बिलाला समर्थन केलं। आणि आता जसं यांच्या लक्षात आलं की एनडीए जवळ 2/3 मेजॉरिटी नाही आहे, यांनी आपले खरे दात दाखवले आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या बिलाला विरोध करून संपूर्ण भारतातल्या नारी शक्तीचा अपमान आणि लोकशाहीचा अपमान करण्याचं काम या विरोधी पक्षांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून हा जागर गरजेचा आहे। खरं म्हणजे रोज खोटं बोलतात, डिलिमिटेशन बद्दल खोटं बोलतात, सेन्सस बद्दल खोटं बोलतात। या संदर्भात सगळी वस्तुस्थिती आणि संविधानाने टाकलेली जबाबदारी काय आहे हे सभागृहामध्ये अमितभाई शाह यांनी स्पष्ट केलं होतं। त्यानंतर त्यांनी काही अमेंडमेंट्स मागितले। 1 तासात ते अमेंडमेंट्स आणण्याचा त्या ठिकाणी मनसुबा देखील अमितभाईंनी तयार केला होता। पण या लोकांना महिलांना आरक्षण द्यायचंच नाही आहे। लोकसभेमध्ये महिला आरक्षण येऊ नये याकरता हा प्रयत्न आहे। पण मी त्यांना सांगू इच्छितो, या भारतामध्ये ज्या लोकांनी महिलांना सहभागिता देण्याच्या बद्दल कार्य केलेलं आहे त्या सगळ्या लोकांना स्मरून सांगतो, तुमच्या या मानसिकतेविरुद्ध आमचा लढा सुरू झालेला आहे। आणि जोपर्यंत भारताच्या संसदेत आणि विधानसभेमध्ये आमच्या 33% महिला पोहोचणार नाही, आम्ही तुम्हालाही शांतपणे झोपू देणार नाही। तुमच्या विरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील। आणि मी विश्वासानं सांगतो, या सिरियल लायर्सला, या खोटारड्या लोकांना जे रोज खोटं बोलतायत, तुम्ही किती खोटं बोललं तरी झूठ की उम्र बड़ी नहीं होती और सच कभी समाप्त नहीं होता। त्यामुळे सत्य कधी संपणार नाही हे सांगू इच्छितो। आणि या ठिकाणी कृष्णराजला सांगतो, या यात्रेमध्ये आमच्या संपूर्ण नारी शक्तीला, आमच्या सर्व युवतींना देखील जागृत करून आपल्याला एक अशा प्रकारचा विचार उभा करायचा आहे की जो विचार यांच्या बुरसटलेल्या विचाराला त्या ठिकाणी संपेल आणि यांना मजबूर करेल आणि यांनाही नारी शक्ती विधेयकाला त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा लागेल। अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी जागरण करावं, अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो। पहिल्या टप्प्यात कोकण विभागातून सुरू होणारी ही यात्रा टप्प्याटप्प्यानं संपूर्ण राज्यात जाणार आहे। या अभियानाच्या माध्यमातून तरुणांच्या समस्या जाणून घेत येत्या वर्षभरात 1 लाख तरुणांना पक्षाशी जोडण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। तसंच रोजगार, शिक्षण आणि क्रीडा या विषयांवर भर देऊन युवा संसदेद्वारे तरुणांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवले जाणार आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून 3 दिवसांच्या जर्मनी